जेसीबीच्या साहाय्याने या ठिकाणी थोडंसं आपण स्वच्छता केली, त्याचबरोबर खड्डे खणून घेतलेले तुम्ही सर्वांनी मुलांनो. आता त्याचं आपण या रोपांचं रोपण करत आहोत. त्यासाठी या ठिकाणी विद्यालयामध्ये, परिसरामध्ये, आपल्या गावामध्ये, आंधळी गावामध्ये हे वृक्षारोपण होत आहे. त्या निमित्तानं या ठिकाणी वृक्षारोपण करण्यासाठी उपस्थित असणारे आपले आंधळी गावचे कर्तव्यदक्ष सरपंच आदरणीय अमित चव्हाण साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या ग्रामसेविका मॅडम पवार मॅडम, त्याचबरोबर सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे ग्रामपंचायत सदस्य, त्याचबरोबर आंधळी गावचे पोलीस पाटील या ठिकाणी विशाल पाटील साहेब, त्याचबरोबर राजू माने, त्याचबरोबर माझे सर्व सहकारी शिक्षक, सर्व शिक्षकेतर बंधू भगिनींनो आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण या निमित्तानं एक संदेश द्यायचा आहे की आपली ही वसुंधरा, या वसुंधरेचं आपण रक्षण करणं गरजेचं आहे. सध्या वृक्षतोड फार मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्यामुळे पर्यावरणाचं संतुलन बिघडलेलं आहे. आणि त्या निमित्तानं शासनाच्या वतीनं, ग्रामपंचायतीच्या वतीनं या ठिकाणी हा स्तुत्य उपक्रम राबवला जात आहे. पर्यावरण संतुलन करण्यासाठी, संतुलित पर्यावरण राहण्यासाठी आपल्याला वृक्षारोपण करणं ही काळाची गरज आहे. म्हणून जवळजवळ 200 वृक्षांचं या ठिकाणी रोपण आणि त्याचं संगोपन हे आपल्या आंधळी गावामध्ये केलं जातंय. याचा मनस्वी आनंद होतोय. या निमित्तानं मी पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. आणि त्याचबरोबर या उपक्रमामध्ये सर्वांनी, आबालवृद्धापासून सर्वांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतोय. आणि पुन्हा एकदा उपस्थित मान्यवरांचं, सरपंच, उपसरपंच, सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित, त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो. जवळ